नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना गुरुजींच्या अनंत सप्रेम नमस्कार आहे. जोपर्यंत अंगणवाडी सेविका ताईंना उन्हाळ्याची किमान एका महिन्याची सुट्टी देण्यासंदर्भामध्ये शासन निर्णय घेत नाही, तोपर्यंत आपला हा प्रामाणिक प्रयत्न सुरू असणार आहे की ताईंना कोणत्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळाला पाहिजे. त्यांना उन्हाळ्याची सुट्टी मिळालीच पाहिजे. बाकी सगळ्या लोकांना ऊन लागते. अंगणवाडी सेविकांचं शरीर काय वेगळ्या गुणवत्तेपासून किंवा एखाद्या वेगळ्या पदार्थापासून बनलेलं आहे का? त्यांना ऊन लागत नाही का? त्यांना सुद्धा सुट्टी मिळायलाच पाहिजे, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी सर्व स्तरामधून व्यक्त होत आहे. लहान लहान चिमुकल्यांना उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये सुट्टी मिळाली पाहिजे. कारण की सध्या आपण जर बघितलं तर राज्यामध्ये सगळ्याच जिल्ह्यांमधलं तापमान हे जवळपास 40 अंशाच्या समोर जाताना आपल्याला दिसत आहे. तापाचा प्रचंड या ठिकाणी मारा सर्वसामान्यांवरती होत नाही. लहान लहान मुलांना काही ताप येत नाही का? त्यांना ऊन लागत नाही का? हा साधा सोपा प्रश्न आहे. अंगणवाडी सेविकांना लहान लहान मुलांना घेऊन अंगणवाडीमध्ये जावं लागतं. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागते. तुम्ही वय सुद्धा बघा ना, अंगणवाडी सेविकांचं किती आहे? खूप जास्त असतं. 65 वर्षापर्यंत त्यांची ज्या वेळेस सेवा असते, तर त्याही वेळेस त्यांच्याही तब्येतीचा थोडाफार विचार झाला पाहिजे. अंगणवाडीमध्ये जर आपण भौतिक सुविधांचा जर विचार केला तर त्या सुद्धा खूप कमी असतात. ज्या आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांना पूर्वप्राथमिक शिक्षक देणं असेल किंवा मग शालेय पोषणाचा आहार त्या ठिकाणी द्यायचा असेल, ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती सध्या ऊन वाढत आहे की याच्या ज्या झळा आहेत त्या सर्वसामान्यांना पडत नाही. मग त्या सर्वसामान्यांमध्ये अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई नाहीये का? किंवा ही छोटी छोटी मुलं नाही आहेत का? अवकाळीचं संकट संपलं, आता उन्हाच्या झळा त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आणि राज्यामध्ये उन्हाचा चटका जो आहे तो खूप वाढलेला आहे. याची माहिती निश्चितच त्या ठिकाणी आदितीताईंना आहे. परंतु कुठेतरी अकोला जिल्ह्याचं सुद्धा आपण जर तापमान बघितलं तर ते सुद्धा 44 डिग्रीच्या वर जाताना आपल्याला दिसत आहे. वर्धा जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामधल्या सगळ्याच भागांमध्ये, मग ते मराठवाडा असो, खानदेश असो, विदर्भ असो किंवा कोकण असो, पश्चिम महाराष्ट्र असो, प्रत्येकच ठिकाणचं तापमान हे वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आदितीताईंनी या ठिकाणी अंगणवाडी सेविकाताईंना आता आंदोलन करण्याची वेळ त्या ठिकाणी येता कामा नये किंवा टाळ वाजवण्याची वेळ त्यांच्यावरती येता कामा नये. लवकरात लवकर त्यांनी ज्या पद्धतीनं हवामान विभागाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की उष्णतेचा जो कडाका आहे तो आणखी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे लवकरात लवकर सुट्टी देण्यात यावी. याचा त्यांच्या तब्येतीवरती सुद्धा परिणाम होताना आपल्याला दिसत आहे. ते होता कामा नये आणि आंदोलनाची वेळ अंगणवाडी सेविकाताईंवरती यावी नाही, यासाठी राज्य शासनाला कळकळीची नम्र विनंती आहे की आजचं सुद्धा जर तुम्ही तापमान बघितलं तर ते खूपच जास्त झालेलं आहे. मग आज तापमान वाढत आहे, उद्याही तापमान वाढणार आहे. ही सगळी परिस्थिती आपल्या सर्वांना माहित असताना लोक सकाळच्या बातम्या बघा किंवा दुपारच्या बातम्या बघा, लोक जर तुम्हाला मिळत असतील कुठं तर ते उसाच्या गाड्यावरती मिळतात, उसाचा रस पिण्यासाठी मिळतात. फक्त तेवढंच थंडागार गारवा त्या ठिकाणी मिळू शकतो. अन्यथा तुम्हाला लोक कुठं सापडायचे? तर ज्या ठिकाणी कूलर आहे त्या ठिकाणी लोक सापडतात. मग अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना ऊन लागत नाही का? हा प्रश्न आपण सातत्याने विचारतोय. म्हणून आदिती ताई, तुम्हाला हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे की आमच्या सेविका ताईंना कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही काहीही करा, त्या ठिकाणी सुट्टी द्या. कारण की हा क्रांतिकारी निर्णय तुम्ही घेऊ शकता. महिलांच्या बाजूने आपण सातत्याने असता. त्यामुळे कुठेतरी अंगणवाडी सेविका ताईंना आणि मदतनीस ताईंना एका महिन्याच्या सुट्टीचा आणि पर्यायी व्यवस्था म्हणजे लहान मुलांना त्या ठिकाणी निश्चितच आहार सुद्धा मिळेल, त्यांच्यावरती सुद्धा अन्याय होणार नाही. त्यांचा जो काही आहाराचा प्रश्न आहे तो सुद्धा मिटला जाईल, यासाठी तुमच्याकडे खूप मोठी चमू आहे. अधिकाऱ्यांचा फौजफाट आहे. त्यांच्या सहाय्यानं, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये किंवा त्यांच्याशी चर्चा करून किंवा त्यांचा सल्ला घेऊन आपण उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना कशा पद्धतीने आहाराचं वाटप करू शकतो, वेगळ्या पद्धतीने अंगणवाडी बंद ठेवून, यावरती निश्चितच आपण तोडगा काढाल आणि अंगणवाडी सेविकाताईंना, मदतनीसताईंना एका महिन्याची सुट्टी द्याल, अशा प्रकारची विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला करत आहोत. बहिणींना याबद्दल नेमकं काय मत आहे, तुमचं काय मत आहे, हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही कळवू शकता बहिणींनो. बाकी चॅनलला सबस्क्राईब किंवा व्हिडिओला लाईक करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाहीये. तुमच्यापर्यंत खरी आणि विश्वसनीय माहिती पोहोचवण्यासाठी आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी ज्या विविध संघटना काम करत आहेत, त्याच स्वरूपावरती आपला सुद्धा हा छोटासा प्रयत्न आहे. सामाजिक माध्यमांच्या एका भूमिकेवरून किंवा त्या प्लॅटफॉर्मवरून. खूप खूप धन्यवाद.